आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय ती छत्रपती संभाजीनगरमधून आहेत आणि आज आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये मेळावे घेणार आहेत। त्यांचा हा स्वाभिमान संकल्प मेळावा असणार आहे। या ठिकाणी शिवसैनिक पोहोचलेत, मात्र त्याआधी भाजपने सुद्धा आदित्य ठाकरे ज्या ठिकाणी थांबलेत त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि भाजप आणि शिवसेना ठाकरे गट याच्यामधला आता हा वाद पुढे वाढत जाईल असं एकंदरीत सध्या चित्र दिसतंय। तेव्हा आदित्य ठाकरे गटाच्या या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचं बल या ठिकाणी तैनात केल्याचं दिसून येत आहे। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया विशालकडे। विशाल, शिवसैनिक सुद्धा उद्धव ठाकरे गटाचे या ठिकाणी पोहोचलेले दिसतात, काय नेमकं सध्या सुरू आहे? आदित्य ठाकरे संभाजीनगरच्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि तिथं त्यांना विरोध करण्यासाठी भाजपचे लोक आलेले आहेत। अनेक घटनांमध्ये भाजपच्या लोकांवर अन्याय होतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्हाला बदनाम केला जाते। खरं तर आदित्य ठाकरे अनेक प्रकरणांमध्ये फसलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी भाजपचं हे हॉटेल बाहेर आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पण कार्यकर्ते त्यांच्या समोर आले। आपण बघू शकता पोलिसांनी हे दोन्ही कार्यकर्ते इथं भिडण्याची शक्यता आहे। पोलीस या कार्यकर्त्यांना उभत असल्याचं चित्र आहे। मोठ्या संख्येनं पोलीस इथं आले आहे, कार्यकर्ते आले आणि त्यामध्ये हमरीपण होत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। परिस्थिती इतकी गंभीर झाली की दोन्ही पक्षाच्या महिला कार्यकर्ता पुरुष कार्यकर्ते आपल्या सामने आले। आदित्य ठाकरेला विरोध करण्याचा प्रयत्न होतोय, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेच्या समर्थनार्थ ही सगळी मंडळी या ठिकाणी जमा झाली आहे। दोन्ही पक्षांची लोक इथं आल्यामुळे आता त्यांच्यात चांगली आपण बघतोय धक्काबुक्की सुरू आहे। दोन्ही पक्ष आता बळाचा वापर करून या सगळ्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे। खरं तर विमानतळाबाहेर काल नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटानं आंदोलन केलं होतं आणि त्याला उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजपनं मात्र भाजप हे आंदोलन करतं त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते बाहेर जमले आणि या आंदोलनांना उत्तर देत आहेत। दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना हटवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करत आहे भाजपचे कार्यकर्ते। काही हॉटेलपर्यंत आले ते तिथं शिवसेना उद्धव गटाचे काही कार्यकर्ते गेले आणि त्यांच्यात थोडी धक्काबुक्की सुरू झाली। आता त्या सर्व कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे। आपण बघतोय की भाजपच्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे। आपण बघतोय की भाजपच्या कार्यकर्त्यांना आता पोलीस ताब्यात घेत आहे, त्यांना ताब्यात घेऊन आता घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे। काहीही करून हे जे प्रकरण आहे हे शांत करण्याचा प्रयत्न आहे। आपण बघतोय दुसरीकडे कशा पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहे आणि पोलीस त्यांना थांबवत आहे। पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांना पुढे जाऊ देत नाही, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव गटाच्याही कार्यकर्त्यांना थांबवण्यात आलं आहे, जेणेकरून राडा होऊ नये, वाद होऊ नये याची दक्षता पोलीस घेत आहे। मात्र दोन्ही बाजूनी कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मला एक सांगा, काय 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 दिशा सालियन जे प्रकरण आहे तर ते आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना प्रकरण दाबवण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी हे म्हणतो की त्या फाईलची चौकशी झाली पाहिजे। आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे जबाब दो असं त्यांचं म्हणणं आहे। पोलीस त्या सगळ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, बळाचा वापर केला जातोय आणि त्यांना ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न पोलीस या ठिकाणी करताय। मात्र भाजप कार्यकर्ते ऐकण्याच्या तयारीत नाही, त्यांना बळाचा वापर करून आता ताब्यात घेत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। पोलीस पूर्ण ताकदीनिशी त्यांना ताब्यात करते, तर दुसरीकडे मागून शिवसेनेचे कार्यकर्ते पळत आले आहे आणि ते या सगळ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा ते प्रयत्न करत आहे। आपण बघतोय हमरी तुमरी इथे झालेली आहे, दोन्हीकडनं आता कार्यकर्ते भिडले आहे आणि पोलीस आता त्यांना मारहाण करून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे। पोलीस सुद्धा आक्रमक झाले आहे आणि या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे। दोन्हीही कार्यकर्ते भिडू नये हीच त्यांची अपेक्षा आहे आणि या सर्व नेते मंडळींना कार्यकर्त्यांना दूर करण्याचा हा सगळा प्रयत्न सुरू आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा मध्ये घुसले आहे आणि त्यांचाही आता धक्काबुक्की सुरू आहे, त्यांना सुद्धा धक्काबुक्की सुरू आहे। त्यांना पोलिसांनी पूर्णतः कॉर्डन ऑफ केलेला आहे, ते सुद्धा आक्रमक झाले। भाजपच्या कार्यकर्त्यांवर ते धावून जात आहे, मात्र पोलीस त्यांना दूर करत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। अंबादास दानवे प्रचंड आक्रमक झालेले आहे आणि ह्या असल्या पद्धतीचं आंदोलन सहन करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आपण बघतोय की अंबादास दानवेंना पोलीस बाजूला करण्याचा प्रयत्न करतात, पोलिसांनी त्यांना पूर्ण कुंडाळ केलेला आहे आणि त्यांना बाजूला करण्याचा हा प्रयत्न पोलिसांकडनं सुरू आहे। दानवे साहेब
बाजूला हटा तुम्ही. बोला. आपण बघतोय की अंबादास दानवे यांना पोलिसांनी बळाचा वापर करून बाजूला नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस अंबादास दानवेंना ओढून नेत आहे. अंबादास दानवे प्रचंड आक्रमक आणि संतप्त दिसत आहेत. गेलेला साहेब दानवे साहेब अंबादास दानवे आपण बघतोय की अंबादास दानवे तिकडे धावून गेले आहे. चपलांची फेकाफेकी सुरू झाली आहे. कार्यकर्ते भिडताय. पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रयत्न इथे होतोय. दोन्ही कार्यकर्ते भिडलेले आहे. लाठ्या काठ्या घेऊन आता कार्यकर्ते भिडताय. अखेर पोलिसांनी आता बळाचा वापर केलेला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून आता कार्यकर्त्यांना दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंबादास दानवेंना दूर केल्या जात आहे. आपण बघतोय अख्खा पोलिसांनी लाठीचार्जला सुरुवात केली आहे. पोलिसांनी थेट लाठीचार्जला सुरुवात केली आहे. थेट मारहाण सुरू केलेली आहे. आपण बघतोय पोलीस अक्षरशः आंदोलकांना मारहाण करून आता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण कार्यकर्ते आउट ऑफ कंट्रोल झाले होते. आउट ऑफ कंट्रोल झाले असल्यामुळं अखेर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. आता पोलिसांच्या गाडीत जे कार्यकर्ते टाकले जात आहेत ते शिवसेना उद्धव गटाचे आहे. आपण बघतोय की इकडे ही मारहाण सुरू आहे. अंबादास दानवे स्वतः इथं आहे आणि एका कार्यकर्त्याला पोलीस प्रचंड मारहाण करत आहे. अंबादास दानवे अंबादास दानवे अंबादास दानवे आपण बघतोय. दानवे साहेब काय प्रतिक्रिया काय करावं लागेल. ठीक आहे. थांबा थांबा दानवे साहेब पोलिसांच्या गेले बोलून काय सांगा नाही. भारतीय जनता पार्टी मस्ती तर कामाची नाही ना. बघतोय अंबादास दानवे पुन्हा पोलिसांजवळ चालले आहे. भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांना भेटायला जाते. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर आहेत. अंबादास दानवे इथे आहे. पोलीस आणि अंबादास दानवेंचा संवाद सुरू आहे. DCP या ठिकाणी आहेत आणि ते अंबादास दानवेंना सांगून दूर करण्याचा प्रयत्न करतायत. बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत. अंबादास दानवे इथे पोलिसांसोबत वाद घालतायत. नक्की काय झालं अशा पद्धतीचा वाद सुरू आहे. हे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहे आणि त्यांच्यातच आता वाद सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे आले आणि अंबादास दानवेंना थांबवत आहे. पुढं जाऊ देत नाहीये. अंबादास दानवे संतप्त झालेले आहेत आणि इथली परिस्थिती हाताबाहेर झाली आहे. कार्यकर्त्यांना तर या ठिकाणून हलवण्यात आलेलं आहे. मात्र काही वरिष्ठ नेते इथे आता या ठिकाणी आहेत आणि पोलिसांचा त्यांच्याशी वाद आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणावर हलवण्यात आलेले आहेत. पोलीस त्यांना घेऊन निघून गेलेला आहे. आता फक्त अंबादास दानवे या ठिकाणी आहे आणि त्या काय झालंय हे सांगतायत. अंबादास दानवे आक्रमक आहेत. शिवसेनेचे नेते आक्रमक आहेत. सगळे आक्रमक आहेत आणि पोलीस त्यांना हे पहा यांनी काही फरक पडणार नाही. आता त्यांनी आंदोलन कशासाठी करत होते ते काय माहिती कारण तुम्हाला काय माहिती कारण
तुम्हाला काय कारण माहितीये का त्यांचं आंदोलनाचं? त्यांनी असं सांगितलं दिशा सायलेंट प्रकरणावर उत्तर द्यावं, आदित्य ठाकरे आणि दिशा सायलेंट प्रकरणावर उत्तर द्यावं आणि मग त्यांचं सरकार आहे, महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली, त्याचं काय झालं जरा विचारावं ना. त्यामुळे ते आंदोलन करत होते असं त्यांचं आज झालं का? पोलिसांच्या आताच्या भूमिकेबद्दल पोलीस तर पक्षपाती आहे, भाजपची गुलाम आहे पोलीस. तुमच्या PA ला खाजगी PA ला नाही, काही नाही. लाठीचार्ज केला, मारलं. पण लाठीचार्ज ठीक आहे, आपण बघतोय की अंबादास दानवे या ठिकाणी होते आणि त्यांनी आता आतमध्ये ते आदित्य ठाकरेंकडे जात आहेत, तिथे बोलण्याचा प्रयत्न करतायत. अजूनही पोलीस आणि अंबादास दानवे यांच्यात बोलचाल सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी अंबादास दानवेंना समजावून आत नेण्याचा प्रयत्न करताय. हॉटेलच्या आतमध्ये घेऊन जा अशा पद्धतीचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या जवळपास सर्वच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचेही सर्व कार्यकर्ते आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. परिस्थिती थोड्या वेळाने का होईना पण नियंत्रणात आणण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न सुरू असल्याचं आपण निश्चितपणे म्हणू शकतोय. खरं तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलिसांना याची पूर्ण कल्पना होती. पोलिसांनी मोठा बंदोबस्तही तैनात केला होता. मात्र तरी सुद्धा हे कार्यकर्ते भिडले. अंबादास दानवेंना आता धक्काबुक्की सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे अंबादास दानवे जिथं भाजपच्या काही महिला थांबल्या आहेत तिथं जाण्याचा प्रयत्न करतायत. मी त्यांना जाब विचारणार असं ते म्हणतायत. तर पोलीस अंबादास दानवेंना जाऊ देत नाही आहे. अंबादास दानवेंना थांबवण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे पोलिसांकडनं. मात्र अंबादास दानवे संतप्त आहेत, आक्रमक आहेत, थांबण्याच्या तयारीत नाही आहे. आणि आपण बघतोय की पोलिसांसोबत त्यांचा वाद सुरू आहे. पोलीसही भाजपचे गुलाम आहे, आमच्यावरच लाठीचार्ज करत आहे, आमच्यावरच बळाचा वापर करतायत असा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे ते थांबायला तयार नाही. आणि ही सगळी परिस्थिती आपण बघतोय, परिस्थिती स्फोटक झालेली आहे. या सर्व परिस्थितीत जिथं आदित्य ठाकरे थांबले आहेत त्या हॉटेलचे दोन्ही दरवाजे लावून घेण्यात आलेले आहेत. आतून पोलीस तैनात आहे, बाहेर कोणालाही येऊ दिलं जात नाही आणि आतही कोणाला जाऊ देत नाही. आणि दुसरीकडे अंबादास दानवे यांना हॉटेलमध्ये चला असं सगळे पोलीस म्हणतात. आपण बघतो अंबादास दानवे खाली बसले आहेत आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. ठिय्या आंदोलन या सगळ्यांनी सुरू केलं असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. हे सगळे लोक खाली बसलेत, अंबादास दानवे सुद्धा खाली बसलेत. आमच्यावर लाठीचार्ज का असा त्यांचा सवाल आहे. आणि ह्याच्यामुळंच आता यांनी जालना रोडवर चौकात ते आंदोलनाला बसले असल्याचं चित्र आहे. आता माघार नाही, कारवाई करा. आणि भाजप जे काही आंदोलन करत होतं ते खोटं आहे, सांबरही कारवाई करा असं आता का बसले? भाजपच्या लोकांना ताब्यात घ्यावं, आधी त्यांना ताब्यात घ्यावं, मग आम्ही इथून उठू. भाजपच्या लोकांना ताब्यात घ्या. पोलीस भाजपच्या लोकांना ताब्यात घेत नाही आणि शिवसैनिकांना ताब्यात घ्यायचं सांगते, तर कसं सहन करू आम्ही? पोलीस म्हणतात की ताब्यात घेतलंय म्हणून. कुठं घेतले ते दिसते ना तिथं रस्त्यावर. आता होते इथं ते. आणि त्यांच्या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असं म्हणणं आहे. आधी ते भाजपचे जेवढे तेवढे घ्या. त्यांच्यावर कारवाई झाली. हो, त्यांना उचला, बाकी काय म्हणणं आमचं. काल नरेंद्र मोदींच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलं, त्याचं भत्पा काढण्यासाठी अरे सोडा हो, यांच्यात काय तुम्ही पळून गेले सगळे. हे काय आमचे लोक आले तर पळून गेले सगळे. पण तुम्ही म्हणताय पळून गेले, पण आणखी दुसरीकडे म्हणताय इथंच आहेत म्हणून इथं महिला आहे म्हणून. महिलांना कसं आम्ही काय बोलणार? आम्ही काय त्यांच्यासारखे का पालतो? आता या बसण्याचा अर्थ काय घ्यायचा? पोलिसांनी काय करावं? त्यांना ताब्यात घ्या, बाकी काय नाही. पण यामुळं इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. जालना रोड आहे, तुम्हाला माहितच आहे. पोलीस जबाबदार आहे. शहराचा हृदय आहे, रस्ता आहे. पोलीस जबाबदार याला. पोलिसांनी त्याची खबरदारी घ्यायला पाहिजे होती. मी रात्री सीपींना फोन केला होता या संदर्भात, सीपींनी ऐकलं नाही. पण तुमचे घेतले का? नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे ना. आपण बघतोय की आता अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणावर उठलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं होतं की भाजपच्या लोकांना ताब्यात घ्यावं, त्यानंतर मी इथून उठेल. भाजपच्या लोकांना ताब्यात घेतलं असल्याचं त्यांना सांगण्यात आलंय पोलीस अधिकाऱ्यांकडनं. त्यामुळे आता अंबादास दानवे बाजूला झाले आणि ते हॉटेलमध्ये जात आहेत. आमच्यावर अशा पद्धतीने आपण बघतोय की हॉटेलचा दरवाजा उघडण्यात आलाय आणि अंबादास दानवे आता हॉटेलमध्ये जात आहे. उर्वरित बाहेर जितकी भाजपची लोक होती त्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे आणि आता काही मोजकी मंडळी हॉटेलच्या आतमध्ये जात आहे. परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. मोठी धुमश्चक्री या ठिकाणी झाली, लाठीचार्ज झाला, कार्यकर्त्यांमध्ये गुद्दागुद्दी झाली, धक्काबुक्की झाली. थोडा वेळ
अगदी गोंधळाचं वातावरण होतं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा धक्काबुक्की झाली. ते सुद्धा आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यावर धावून गेले होते. जवळपास 20 मिनिटं ते 25 मिनिटं ही सगळी धुमश्चक्री सुरू, हा सगळा गोंधळ सुरू होता. आणि त्यानंतर आता पोलिसांनी अंबादास दानवे यांना आतमध्ये सोडलं आहे आणि बाहेर सगळ्यांना माध्यमांना थांबवण्यात आलेलं आहे. आणि माध्यमांना बाहेर थांबवून आपण बघतोय की माध्यमांना दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथून गर्दी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता पुढचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. एक प्रकारे हाय व्होल्टेज आजचा दिवस असेल असं म्हणावं लागेल छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जिल्ह्यामध्ये, कारण आज आदित्य ठाकरेंच्या काही ठिकाणी सभा आहेत आणि या प्रत्येक ठिकाणी आता पोलिसांना तेवढं चोख आणि अलर्ट राहावं लागणार आहे. गेट दाखव. अनुपमा, आता हॉटेलचे दरवाजे लावण्यात आले. याच हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबलेले आहेत आणि आता बाहेरची सगळी कार्यकर्ते होती त्या सगळ्यांना पांगवण्यात आलेलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवसेना, उद्धव गटाचे आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. जोरदार धुमश्चक्री झाली. बळाचा वापर पोलिसांना करावा लागला आणि त्यानंतर या सर्व कार्यकर्त्यांना दूर केलं. अंबादास दानवे ठिय्या आंदोलनाला रस्त्यावर बसले होते. त्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत भाजपच्या लोकांवर कारवाई करत नाही मी मागे हटणार नाही. अखेर पोलिसांनी भाजपच्याही नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर कारवाई केली आणि त्यानंतर अंबादास दानवे यांनी आपलं ठिय्या आंदोलन बंद केलं. अंबादास दानवे आता आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या आत गेलेले आहेत. आज दिवसभर आदित्य ठाकरेंच्या 4 सभा आहे आणि त्या सभेच्या दृष्टीनं आता त्यांचं नियोजन सुरू आहे. मात्र सकाळीच हॉटेल बाहेर हा मोठा राडा झाला आहे आणि याचं कारण म्हणजे काल उद्धव ठाकरे गटानं विमानतळाबाहेर नरेंद्र मोदींच्या विरोधात निदर्शनं केली होती. त्याचा सूड म्हणून आज भाजपनं आंदोलन करण्याचा विचार केला. भाजपला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे सर्व नेते कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले. दोन्ही बाजूने, हॉटेलच्या बाजूने जमाव आला. त्यानंतर कार्यकर्ते भिडले. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये शिवीगाळ झाली, हल्ला झाला, त्याच्या धक्काबुक्की झाली आणि या सगळ्यानंतर आता पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. हॉटेलचे दरवाजे लावून घेण्यात आलेले आहेत. आदित्य ठाकरेंना भेटायला अंबादास दानवे गेले आणि त्यानंतर आता पुढची भूमिका काय असेल स्पष्ट असेल. तुर्तास पोलिसांनी भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांना, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे गटाचे जे काही नेते कार्यकर्ते या ठिकाणी आले होते त्यांनाही पोलिसांनी आता ताब्यात घेतलं असल्याचं चित्र आहे. सध्या या ठिकाणी पूर्णतः शांतता आहे. अनुपमा. ठीक, विशाल असे संपर्कात राहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही सर्व घडामोड सांगूया, काय नेमकं घडलं होतं आणि या संदर्भात अंबादास दानवेंची प्रतिक्रिया आली आहे तीही आपण ऐकूया. उत्तर द्यावं, आदित्य ठाकरे आणि दिशा सालेन प्रकरणावर उत्तर द्यावं आणि मग त्यांचं सरकार आहे, महिलांच्या अत्याचाराबद्दल बोलावं असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली, त्याचं काय झालं जरा विचारावं ना. त्यामुळे ते आंदोलन करत होते असं आजच झालं का? पोलिसांच्या आताच्या भूमिकेबद्दल पोलीस तर पक्षपाती आहे, भाजपची गुलाम आहे पोलीस. तेव्हा भाजपनं 20 मिनिटांपूर्वी आंदोलनाला सुरुवात केली. आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले त्या हॉटेलच्या बाहेर भाजपनं निदर्शनं सुरू केली आणि मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते आले. मात्र शिवसैनिक, उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक सुद्धा रस्त्यावर उतरले. एक प्रकारे मोठा तणाव या परिस्थितीमध्ये निर्माण झाला आणि हे प्रकरण आणखी चिघळते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी मोठी कुमक या ठिकाणी मागवलेली होती. मात्र पोलिसांच्या भूमिकेबाबत अंबादास दानवे यांनी आता संशय व्यक्त केला. पोलीस हे भाजपचे गुलाम आहेत. या आधीच त्यांनी का रोखलं नाही भाजपच्या कार्यकर्त्यांना हे आंदोलन करण्यापासून, असा प्रश्न अंबादास दानवेंनी विचारला. कालच CPN सोबत या संदर्भात चर्चा केलेली होती, तरी देखील पोलीस अलर्ट का नव्हते असा प्रश्न त्यांनी विचारला. आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. एकूण 6 सभा आहेत. त्यामध्ये आता उरलेल्या 4 सभांसाठी आदित्य ठाकरे त्यांचा स्वाभिमान संकल्प मेळावा घेणार आहेत.